आज फ्रेंडशिप डे आहे मित्रांनो. काय ना काय तर पार्टीचं नियोजन 100% केलेलं असणार आहे. ज्यावेळी कौरव पांडव एकमेकांच्या विरोधात युद्धाला उभे राहिलेले असतात त्यावेळी अर्जुनाचं मन युद्ध करायला तयार होत नाही. त्याच्या मनाला हृदयाला मोहमायेचा दंश होतो. आप्तसोकियांबद्दल माया निर्माण होते, आपुलकी निर्माण होते आणि त्याचा तो मुख्य धर्म असतो क्षत्रिय धर्म, तो विसरतो आणि युद्धाला तयार होत नाही. श्रीकृष्णाजवळ तो जातो आणि श्रीकृष्ण त्याचं मन परिवर्तन करतो आणि युद्धाला तयार होतो. सदोष मन, तुमच्या माझ्या मनामध्ये काही ना काहीतरी दोष असतात. त्या पूर्वीच्या चालीरीतीनुसार किंवा परिस्थितीनुसार आपल्यामध्ये तयार होत असतात. जसं अर्जुनाच्या मध्ये हा दोष निर्माण झाला परिस्थितीनुसार. आपल्या मनामध्ये ज्या काही समजुती असतात किंवा परिस्थितीनुसार दोष निर्माण होत असतात. खास करून एखाद्या गोष्टीबद्दलची आपली समज, आकलन किती आहे, दृष्टिकोन आपला कसा आहे, त्याच्यावरती भावना निर्माण होत असतात आणि त्या भावनांच्या आधारे आपण कृती करत असतो. आपली वृत्ती घडत असते आणि कृती करत असतो. पण या मुळातच जर भावना चुकीच्या असतील तर मला कृती करताना अपेक्षित यश मिळत नाही, किंबहुना अपयश पदरात पडतं. तर अर्जुनाच्या मनातील दोष श्रीकृष्णानं घालवलेला आहे आणि अर्जुन युद्धाला तयार झालेला आहे. आज फ्रेंडशिप डे मित्रांनो. मॅनिफेस्टेशन मध्ये, प्रकटीकरणामध्ये मित्राचं काम काय असतं माहितीये का? आपल्या मनातील दोष निवारण करणे, आपल्याला योग्य मार्ग दाखवणे, एखाद्या गोष्टीबद्दल जर समज आपल्याला कमी असेल तर त्याच्याविषयी मार्गदर्शन करणे, जेणेकरून आपण आपल्या योग्य रस्त्यावरती पुढे जाऊ. हे मित्राचं काम असतं. त्याला अध्यात्मामध्ये म्हणतात मित्रांनो, मित्र पाहिला की आपल्याला आपल्या उद्दिष्टांविषयी विचार निर्माण झाला पाहिजे. धन्यवाद.